नमस्कार, आशिष कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप यूजफुल असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे खणाचं कापड, अस्तर आणि हा साडीत भेटतो तो स्पंज। यापासून आपण छान असा प्रोडक्ट बनवणार आहोत। तर हे बघा, हा मी आकार काढून घेतलेला आहे पेपरवर आणि तो आकार तसाच्या तसा मी अस्तरवर ठेवून घेतलेला आहे आणि हा आकार मी खडूने मार्किंग करून तसाच्या तसा अगदी कटिंग करून घेणार आहे। तुम्ही जर घरातून शिवणकाम करत असाल तर नक्कीच हा प्रोडक्ट बनवा आणि सेल करा। सध्या या सणासुदीच्या काळामध्ये या वस्तूला खूपच मागणी आहे। तुम्ही नक्कीच बनवू शकता। खूप सोपी पद्धत आहे बनवायची, पण आकार बघून तर तुमच्या लक्षातच आला असेल मी काय बनवते। सध्या खणाच्या वस्तूंचा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू। ज्या ताई घरातून काम करत असतील आणि आता नवीनच ब्लाऊज शिकत असतील तर ते लगेचच ब्लाऊज शिवायला घेत नाही, त्यांनी ह्या अशा वस्तू बनवून नक्की सेल करू शकता आणि आपला बिझनेस वाढवू शकता। तर हे बघा, या अशी मी खडूने मार्किंग करून घेतलेले आहे। पानाचा आकार दिलेला आहे, अगदी तंतोतंत मार्किंग करायची। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता अशी मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता मी हे अस्तरवर कटिंग करून घेणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशा नवनवीन वस्तू बनवायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत अशा नवीन वस्तू बनवायला शिका। आपण खूप साऱ्या खणाच्या वस्तू बनवणार आहोत, तर त्याचे व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर सगळ्यात आधी मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला दिसेल। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका। तर ही आपल्या अस्तरवरची कटिंग झालेली आहे। आपण जेव्हा शिवणकाम करतो तेव्हा कस्टमरच्या काय मागण्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे। आपण जेव्हा शिवणकाम करतो तेव्हा फक्त ब्लाऊजच न शिवता आपल्या कस्टमरच्या गरजा काय आहेत हे लक्षात घ्यायचं। बाजूला चौकशी करायची, सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे ते बघायचं आणि त्या पद्धतीने आपल्या कामाला सुरुवात करायची, तरच आपला बिझनेस व्यवस्थित चालतो। आपण जे अस्तर कटिंग केलं आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आणि साईडने 1-1 इंचावर मार्जिन सोडून द्यायचे आणि मग कट करून घ्यायचं। दाखवल्याप्रमाणे थोडी थोडी मार्जिन सोडून कटिंग करून घेतलेली आहे। तर हे बघा, हे अशी मी कट करून घेतलं। आता खाली स्पंज ठेवायचा, त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवायचं आणि सगळ्यात वरती अस्तर ठेवायचं। दाखवल्याप्रमाणे हे एकावर एक ठेवून घ्यायचं आणि मगच आपल्याला इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची। तर शिलाई मारण्याच्या आधी आपण टाचणं लावून घेऊ, जेणेकरून शिलाई घालताना ते इकडे तिकडे आपलं सरकणार नाही। इथून आपल्याला शिलाई घालायला सुरुवात करायची। तर हे बघा, 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला ही शिलाई घालायची असते। शिलाई घालताना एकसारखी शिलाई यायला याची काळजी घ्यायची, अगदी कडेकडेने सावकाश शिलाई द्यायची। जसा आकार आहे त्याच पद्धतीने शिलाई आली पाहिजे, 1/2 इंचावर। दाखवल्याप्रमाणे संपूर्ण पानाला आपण ही शिलाई घालून घेणार आहोत। तर हे बघा, शिलाई घालताना असा हात ठेवायचा म्हणजे मध्ये कापड गोळा होत नाही आणि एकदम सावकाश शिलाई घालून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण शिलाई घालून घेतली आहे। आता हा उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, अगदी नवीन शिकणारे देखील सहज बनवतील। तर दाखवल्याप्रमाणे हा सगळा एक्स्ट्राचा कपडा आपण कटिंग करून टाकणार आहोत। ज्यांना शिलाई काम वाढवायची इच्छा आहे त्यांनी अशा वस्तू बनवून नक्की सेल करा। सध्या तरी खूपच ट्रेंड आहे या वस्तूचा। आता गणपती देखील येत आहेत, त्यामुळे खूपच मागणी आहे या वस्तूला। तर हे बघा, असं साईडने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे ते आपण पलटी केल्याच्या नंतर फिनिशिंग सहित पलटी होतं आणि आकार हा प्रॉपर दिसतो।
त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे कट द्यायचे असतात. तुम्ही बघू शकता मी हा पलटी करून घेतलेला आहे आणि हे टोक आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं कात्रीच्या मदतीने. पुढे हे टोक व्यवस्थित दिसलं पाहिजे. तर पाहू शकता तुम्ही आकार खूप सुंदर आलेला आहे. कडेने व्यवस्थित दाबून घ्यायचं, हवं तरी प्रेस करून घ्यायचं. प्रेस करून घेतल्याच्या नंतर उत्तमच हा आकार एकदम फिनिशिंग सहित दिसतो. तर हे बघा, या पानाचं टोक देखील मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे ओपन साईड आहे तिथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर असं नाही स्टिच करायचं, दोन्ही बाजूने दुमडून घ्यायचं या पद्धतीने, मी जसं दाखवलं त्या पद्धतीने, आणि मग शिलाई घालायची. तर हे बघा, असं या पद्धतीने दोन्ही साईडने पाव इंचावर दुमडून घ्यायचं आणि मग अशी शिलाई देऊन घ्यायची. तर हा आपला प्रॉपर आकार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेले आहे. आणि आता आपल्याला इथं काठ लावून घ्यायचा आहे. तर हे बघा, काठ लावल्याच्या नंतर खूपच सुंदर लुक येतो या पानाला. तर या पद्धतीने काठ मोडपून घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे या काठाला शिलाई देऊन घ्यायची. काठ लावताना फिनिशिंग सहित लावायचा, अजिबात बाहेर निघलं नाही पाहिजे. या पद्धतीने अशी घडी घालून घ्यायची आणि मग आपल्याला वरून शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देऊन झाल्याच्या नंतर काठाला देखील आपण प्रेस करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग प्रेस केल्याच्या नंतर व्यवस्थित दिसते. संपूर्ण काठाला आपण आता शिलाई देऊन घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. याच्यानंतर तुम्हाला खणाचा कुठला प्रोडक्ट बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. आपण या खणाच्या वस्तूचा एक सेटच तयार करणार आहोत. तर सगळे प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आता आपण लेस लावून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता. आणि ही समोसा लेस खूपच सुंदर लुक देते या पानाला, त्यामुळे मी समोसा लेस घेतलेली आहे. माझ्याकडे गोल्डन कलरची नव्हती म्हणून मी कॉपर कलरची वापरते, तरी देखील ती खूप सुंदर दिसते. तर सगळ्यात आधी या काठाच्या कडेकडेने ही लेस लावून घ्यायची. लेस लावताना मॅचिंग धागा वापरा, म्हणजे ही फिनिशिंग खूपच सुंदर दिसते. तर हे बघा, इथून लेस लावून झाल्याच्या नंतर आपण संपूर्ण या पानाच्या कडेने लेस लावणार आहोत. तर समोसा लेसचे ते टोकं आहेत ती बाहेरच्या बाजूने ठेवा, म्हणजे पानाला खूप सुंदर लुक येतो. तर मी दाखवल्याप्रमाणे असे संपूर्ण कडेकडेने ही लेस लावणार आहे. पाहू शकता मी जशी लेस लावत आहे तसं पानाचा लुक अधिकच सुंदर दिसत आहे. टोकाच्या तिथं व्यवस्थित कोणे काढून घ्या. फिनिशिंगसाठी ह्या छोटे छोटे टिप खूप महत्त्वाच्या असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबातच दुर्लक्ष करायचं नाही. आपलं काम फिनिशिंग सहित झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. बघू शकता टोकाच्या इथं मी व्यवस्थित कोना काढून घेतलेला आहे आणि आता पूर्ण या आकार जसा आहे तशी ही लेस मी लावून घेते. हे आहे नैवेद्याचे पान आणि या सणासुदीच्या काळात या नैवेद्याच्या पानाला खूपच मागणी आहे. खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे या खाण्याच्या वस्तू. तर या पद्धतीने आपली ही संपूर्ण लेस लावून झालेली आहे आणि शेवटला ओपन न ठेवता असं दुमडून घ्या आणि तिथे लॉक करून टाका, म्हणजे जेणेकरून आपली ही लेस निघणार नाही. आणि हे पान एकदम वॉशेबल आहे, तुम्ही धुवून परत इस्त्री करून वापरू शकता, अजिबात खराब होणार नाही. तर तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने शिवलं आहे आपण हे पान.
तर हे पान पूर्ण स्टिच करून झाले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हे बनवून नक्की सेल करा. खूपच मागणी आहे या पानाला. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा.